लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। 5 मिनिटांपूर्वी मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। मेसेज मोबाईलवरती आलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्या व्हिडिओवरती कमेंटसुद्धा केलेले आहेत। आज 12 मार्च आजपासून जे काही हप्ते आहेत ते वाटप सुरू झालेले आहेत। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बघू शकताय। 1500 रुपये आले। आदित्यताई थँक्यू, दादा थँक्यू, सगळ्यांचे आभार मी सुद्धा करतोय, कारण तुम्ही आपल्या चॅनलवरती फक्त व्हिडिओ बघत नाही तर त्याच्यावरती तुम्ही सांगताय, कमेंट्स करताय, तर चांगली गोष्ट आहे। आणि ज्यांना अजून आता पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट्स करा, कारण बघा कमेंट्स केल्यानंतर इतर लाडक्या बहिणींना सुद्धा समजतं की पैसे आलेले आहेत की नाही। स्वतः बघा आदित्य तटकरे मॅडम यांनी पोस्ट केलेली आहे, फेसबुकवरती आत्ताच पोस्ट केलेली आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींची 3000 रुपये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे। लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे। परंतु जर आपण बघितलं तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात प्रथम पैसे आले, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आहेत, कारण जवळपास आत्ताच आपण एक मोठी बातमी पाहत आहोत, ती म्हणजे सरसकट वाटप नाही। सरसकट वाटप आत्ताच नाही, सरसकट वाटप हे कधी होणार आहे मी तुम्हाला सांगतो आहे। सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। आत्ताच जे काही टप्पा आहे तो सुरू झालेला आहे। सोबत लाडक्या बहिणींना साडीसुद्धा मिळणार आहे। 2 दिवसावर होळी आलेली आहे, तर त्या होळीच्या सणाला सुद्धा साडी रेशन दुकानामध्ये मिळणार आहे। त्यासाठी कुठला फॉर्म भरायचा आहे का काय, ही सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की फेब्रुवारी मार्च आणि गॅस सिलेंडर व साडी हे मला मिळायला हवं, त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा आणि लाडक्या इतर बहिणींना आपल्या शेअर करावा, म्हणजे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना जी रक्कम आहे मार्च महिन्याची ती आज उद्या ह्या 2 दिवसामध्ये वाटप सुरू आहे। आज 12 मार्च 12-13 2 दिवसात हे वाटप जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे। बघा, जरी तुम्हाला मेसेज आला नसेल तरी तुम्ही ॲप्लिकेशन चेक करा, बँकेमध्ये पैसे पडलेले आहेत, तुम्हाला मेसेज येईल असं काही नाही। भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज आला नाही पण त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। तुम्ही खातं चेक करा। आता खातं कसं चेक करायचं मोबाईलवरून ते सांगतोय। जर तुमच्याकडे ॲक्सिस बँक असेल तर तुमच्याकडे ॲक्सिसचं ॲप्लिकेशन भेटतं प्ले स्टोअरवरून, ते डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकताय। बघा आदित्य तटकरे मॅडम यांनी पोस्ट केलेली आहे की ही प्रक्रिया जी आहे ती 12 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही टप्पे हे लाडक्या बहिणींच्या खात्यात हेच जमा होणार आहेत। आता ही प्रक्रिया अजून 2 ते 3 दिवस चालणार, म्हणजे 12, 13 आणि 14 हे 3 दिवस वाटप कदाचित हे सुरू राहील। जर आता तुम्ही म्हणाल की मला अजून समजलं नाही कसं बघायचं, तर तुमचं जे पण ॲप्लिकेशन असेल बँकेचं, बघा प्रत्येकाच्याच मोबाईलवरती मेसेज येईल असं नाही। भरपूर जणांना डायरेक्ट खात्यात पैसे आलेत, मेसेज आलेला नाही, तर त्याचं कारण काय, तर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा लिंक नाही। आता तुम्ही मला आमचं लिंक आहे तरी देखील पैसे आलेलं समजत नाही, त्यामुळे खातं चेक करा। खात्यावर तुमच्या बँक जवळ असेल तर बँकेत जाऊन खातं चेक करा। 100% तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता हा जमा झालेला असेल। आत्ताची सगळ्यात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी एक मोठी नवीन अजून एक गिफ्ट लाडक्या बहिणींना होळीनिमित्त जे आहे ते सरकारकडून मिळणार आहे। तर आपण सर्व व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत। बघा, जे काही लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये आता जर आपण बघितलं तर नवीन नियमांची अंमलबजावणी करणार आहेत। सोबत लाडक्या बहिणींना साडी हे गिफ्ट म्हणून हे मिळणार आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ते जमा झालेला आहे। मेसेजसुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना आलेला आहे। आता ज्या लाडक्या बहिणींना मेसेज आले त्यांनी कृपया करून किती हप्ता आलाय आणि कुठला जिल्हा आहे हे तुम्ही प्लीज सांगा, म्हणजे आपल्याला सगळ्या लाडक्या बहिणींना कळेल, कारण आजपासून 1500 रुपये हे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मेसेज हे भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते 2 टप्प्यात हे 3000 रुपये मिळणार आहेत। 12 मार्च 3000 आजपासून वाटप जे आहे ते सुरू आहे। पहिला टप्पा आता झालेला आहे, दुसरा टप्पा चालू आहे आणि आज बघा सकाळी 11 वाजता पैसे आलेत, आता 1 वाजता, नंतर 3 आणि 5 असे 3 टप्प्यांमध्ये हे जे वाटप आहे ते होणार आहे। म्हणजे आता 1 वाजता एकदा, परत 3 वाजता आणि नंतर 5 वाजता असे 2 टप्प्यात अजून हे वाटप होणार आहे। उद्यासुद्धा हे वाटप सुरू राहील, परंतु या बहिणींना पैसे नाही। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे नाही तर नीट ऐका, व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर हे 2 कामं तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला कदाचित मार्च महिन्याचा हप्ता येणार नाही, अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्याला दिलेली आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्हाला पाहिजे असेल सगळी जर माहिती पाहिजे असेल, तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला सुद्धा गॅस सिलेंडरचे पैसे मिळायला हवेत, साडीसुद्धा मिळायला हवी, तर हा व्हिडिओ 100% पहा। तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज लवकरात लवकर येणार आहे। तर कसं येणार आहे बघा, ज्या लाडक्या बहिणींचं आता नोकरीला लागलेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं आहे, अशा लाडक्या बहिणींना हे आता सध्या खूप महत्त्वाचं टेन्शन वाढलं आहे। आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यात आले पैसे ते सांगा। बघा, मार्च महिन्याचा जो हप्ता जो सुरू झालेला आहे त्याच्या जी जिल्ह्यांची क्रमवारी आहे ती अशी आहे:
सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे, अमरावती, अकोला, मुंबई, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे असे महत्त्वाचे जिल्ह्यांपासून हे वाटप सुरू आहे. ठाणे आणि नाशिकमध्ये सुद्धा वितरण सुरू झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल काय कारण आहेत की आमचं नाव आहे की नाही, कसं चेक करायचं? बघा, तुमचं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. 2 मिनिटात तुम्हाला समजणार आहे की तुमचं नाव आहे की नाही, कसं चेक करायचं. कारण आता लाडक्या बहिणींची बँकेमध्ये तुफान गर्दी झालेली आहे पैसे काढायला. तर कारण काय होतं आहे, बँकेतले जे आहेत कर्मचारी, तुम्हाला माहिती आहे की बँक पैसे काटून घेते तुमचे काही ना काही रिझन सांगून. 1000 रुपये 500 रुपये काटून घेते. तर त्यामुळे हे गर्दी झालेली आहे. तुम्हाला जरी पैसे आले असतील तर पटकन काढून घ्या, उशीर करू नका. त्यातले पैसे जे आहेत ते काढून घ्या आणि तुमच्या दुसरी काही बँक असेल त्यात म्हणजे टाकून ठेवा. बघा, ज्याच्यामध्ये जे रिजन आहे ते सांगितले गेलेले ते म्हणजे काय, तर ज्या लाडक्या बहिणी आता इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत आहेत, जसं की संजय गांधी निराधार योजना, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना 1500 रुपये मिळत आहेत. तर मग सरकारने असा निर्णय घेतला की दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ हा त्यांना मिळाला पाहिजे, म्हणून त्यांना आता पैसे नाही. दुसरं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरीचा योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये मिळतात, त्यांना 500 रुपये हे मिळत आहेत. अजून दुसऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ते म्हणजे काय, ज्यांचं उत्पन्न आता गेल्या मागच्या 1-2 महिन्याखाली वाढलेलं आहे, ज्यांचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा पुढे गेलं, अशा लाडक्या बहिणींना देखील मार्च महिन्याचा हप्ता नाही. आणि 2 कामं कोणती करायची तुम्हाला मी सांगतो, जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज येईल. तर ते 2 कामं कोणती सांगतोय. आता जी तुमची बँक आहे बघा, तुमचं बँक खात्यातलं जे खातं आहे त्याचं नाव आणि तुमच्या आधार कार्डवरचं नाव आणि मोबाईल नंबर हे सेम असणं गरजेचं आहे. जर ते सेम नसेल, दोन्हीकडे वेगवेगळं असेल, तर तुम्हाला आता पैसे नाही. आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती जर वेगळी असेल तर पैसे हे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळं पटकन हे अपडेट करून आपली जी बँक आहे त्या बँकेत जमा करा. कारण तुम्हाला जर मेसेज पाहिजे असेल आजच्या आज, तर ते आधार कार्ड अपडेट करून तुमच्या बँकेत जमा करा, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. दुसरं म्हणजे रेशन कार्डची EKYC. भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही रेशन कार्डची EKYC केलेली नाही, म्हणून त्यांना मेसेज येत नाही आणि गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे त्यांना येणार नाहीत. जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला 2 गोष्टी करणं गरजेचं खूप आहे. पहिलं म्हणजे रेशन कार्डची EKYC करणं आणि दुसरं म्हणजे गॅस कनेक्शनची सुद्धा EKYC करणं. कारण जे ह्या करतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. आता तुम्ही मला कोणत्या ह्याच्यात पैसे येणार, बघा, पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत, परंतु जर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून पोस्टात जोडलं तरच, नाहीतर नाही. दुसरं, जी तुमची बँक आहे त्याच्यामध्ये SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, ॲक्सिस आहे, ICICI आहे, कोटक आहे, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये हे जे वाटप आहे, वितरण आहे ते सुरू झालेलं आहे. मार्च महिन्याचा हप्ता हा वितरण झालेला आहे. फक्त जर तुम्हाला आता साडी पाहिजे असेल तर रेशन दुकानामध्ये तुम्हाला ती साडी मिळणार आहे, कुठलाही फॉर्म भरायची गरज नाही. जर तुमचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ही साडी मिळणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तरच. त्यासोबत आनंदाचा शिधासुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना हा मिळणार आहे. आज आणि उद्या जाऊन तुम्ही रेशन दुकानातून हे सगळ्या गोष्टी घेऊ शकता, कारण 2 दिवसात हे वितरण होणार आहे. इतर कुठले डॉक्युमेंट असतील जसं की आधार कार्ड हे सुद्धा सगळे अपडेट करून घ्या, जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला मार्च महिन्यासाठी येणार नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुम्हाला किती वाजता पैसे आले. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.